श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद। श्रीमद भागवतातील उद्धव गीता अध्याय पहिला पुढे चालू। उद्धव श्रीकृष्णास म्हणाले, तुम्ही केवळ माझे प्रियतम नाही तर माझे आत्मा आहात। अशा स्थितीमध्ये आम्ही प्रेमी भक्त तुम्हाला कसे सोडू शकतो। भगवान श्रीकृष्ण उद्धवास म्हणाले, अरे उद्धवा, तू जे म्हटलेस तसेच मी करणार आहे। ब्रह्मा शंकर आदी लोकपालांनी सुद्धा मला स्वधामी परत येण्याची विनंती केली आहे। पृथ्वीवर माझे जेवढे काम होते तेवढे संपन्न झाले आहे। यदुवंश पारस्परिक फूट आणि संघर्ष यांनी नष्ट होऊन जाईल। आजपासून 7व्या दिवशी द्वारका नगरी समुद्रात बुडून जाईल। ज्या क्षणी मी या मर्त्य लोकाचा त्याग करीन त्या क्षणापासून येथील सारे मांगल्य नष्ट होऊन जाऊन थोड्याच दिवसात कलियुगाचा प्रारंभ होईल। या युगात अधिकांश लोकांची प्रवृत्ती अधर्माकडे असेल। भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, आता तू आत्मीय स्वजन आणि बंधू बांधवांचा स्नेह संबंध सोडून देऊन अनन्य भावाने प्रथम तू आपल्या सर्व इंद्रियांना आपल्या वश करून घे आणि त्यांचे लगाम आपल्या हाती ठेव। तसेच चित्ताच्या सर्व वृत्तींना सुद्धा रोखून ठेव। यानंतर असा अनुभव कर की हे संपूर्ण जगत आपल्या आत्म्यामध्ये पसरलेले आहे आणि आत्मा माझ्यात अर्थात सर्वात्मा इंद्रियातीत ब्रह्माशी एकरूप आहे, अभिन्न आहे। अशा प्रकारे तू आत्म्याचे अनुभवामध्ये आनंदमग्न होऊन जाशील। तुझ्या सर्व वृत्ती शांत होऊन तू संपूर्ण विश्वास माझे स्वरूप अर्थात आत्मस्वरूपात पाहशील। यानंतर तुला जन्म मृत्यूच्या चाकोरीत पुन्हा परतावे लागणार नाही। भगवंतांचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर उद्धव म्हणाला, भगवंता, आपण माझ्या परम कल्याणासाठी संन्यासरूप त्यागाचा उपदेश केला आहे। परंतु हे भगवंता, जे लोक विषयांच्या चिंतनात आणि सेवनांमध्ये अकंठ बुडालेले आहेत त्यांच्यासाठी विषय भोग आणि कामनांचा त्याग करणे अत्यंत कठीण आहे। जे लोक आपणापासून विन्मुख आहेत त्यांच्यासाठी हा त्याग असंभवच आहे। भगवंता, माझी अवस्था अशीच आहे। माझी मती सुद्धा इतकी मूढ झाली आहे की मी माझे पुत्र दारा ग्रह यांच्यामध्ये संपूर्णपणे बुडून गेलो आहे। म्हणून हे भगवंता, आपण जो संन्यासाचा उपदेश केला तो अशा प्रकारे समजावून सांगा ज्याचे मी सुगमतेने पालन करू शकेन। मला माहीत आहे की आत्मतत्वाचा उपदेश करण्यास देवतांमध्ये आपणाशिवाय अन्य कोणीही नाही, म्हणून आपणच मला उपदेश करून कृतकृत्य करावे। उद्धवाने केलेली ही प्रार्थना ऐकल्यानंतर भगवंतांनी स्मित केले आणि उपदेश करण्यास प्रारंभ केला। ते म्हणाले, अरे उद्धवा, समस्त प्राण्यांमध्ये मनुष्यांचा आत्मा आपले हित अहिताचा निर्णय करण्यास सक्षम आहे, उपदेशक आहे, गुरु आहे। कारण मनुष्य आपल्या प्रत्यक्ष अनुभव तसेच ज्ञान यांच्यानुसार हित काय आणि अहित काय याचा निर्णय करू शकतो। सांख्ययोग विशारद पुरुष इंद्रिय शक्ती मनशक्ती आश्रयभूत असलेल्या मला आत्मतत्वास पूर्णतः प्रकट रूपाने साक्षात्कार करून घेतला। या संदर्भात भगवंतांनी धर्माचे धर्मज्ञ राजा यदू आणि भगवान श्री दत्तात्रेय यांच्यातील झालेल्या संवादाचे विस्तृत वर्णन करून उद्धवास सांगितले। भगवान म्हणाले, यदू महाराजांनी दत्तप्रभूंना अत्यंत नम्र भावाने विचारले होते, ब्रह्मन, आपण कर्म तर करीत नाही तरी आपणास ही अत्यंत निपुण बुद्धी कशी प्राप्त झाली, जिचा आश्रय घेऊन आपण परम विद्वान असूनही बालकाप्रमाणे या विश्वामध्ये संचार करता। श्री दत्तात्रेय म्हणाले, राजन, मी आपल्या बुद्धीने अनेक गुरुजनांचा आश्रय घेतला आहे। त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून मी या विश्वात मुक्त भावाने स्वच्छंदपणे विचरण करीत असतो। मी माझ्या गुरुजनांची आणि त्यांच्याकडून प्राप्त केलेल्या विद्येची माहिती सांगतो। माझ्या गुरूंची नावे अशी आहेत: पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्रमा, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग,
भ्रमर, मधुमक्षिका, हत्ती, मध काढणारा हरिण, मासा, पिंगला, वेश्या, कुरर पक्षी, बालक, कुमारी कन्या, बाण बनविणारा सर्प, कोळी आणि ढुंगी कीटक. श्री दत्तप्रभू पुढे सांगू लागले, राजन, मी पृथ्वीपासून तिच्या धैर्याचा, क्षमाशीलतेचा गुण ग्रहण केला. पृथ्वीचे विकार, पर्वत आणि वृक्षापासून हे शिकलो की त्यांच्याप्रमाणे आपल्या समस्त क्रिया परोपकारासाठीच कराव्यात. भगवान दत्तात्रय पुढे म्हणाले, राजन, शरीराच्या अंतरंगात राहणाऱ्या वायूकडून मी हे शिकलो की ज्याप्रमाणे तो आहार मात्राची इच्छा करतो आणि त्याच्या प्राप्तीने संतुष्ट होतो, त्याचप्रमाणे साधकाने जितक्या अन्नाने आपला निर्वाह होईल तितकेच अन्न ग्रहण करावे. इंद्रियांच्या तृप्तीसाठी खूपशा विषयांची इच्छा करू नये. संक्षेपाने सांगायचे म्हणजे विषयांचा उपयोग तितकाच करावा, त्याच्या योगाने बुद्धी विकृत होणार नाही, मन चंचल होणार नाही आणि वाणी व्यर्थच्या गोष्टीत रममाण होणार नाही. शरीराच्या बाहेरील वायूपासून मी हे शिकलो की ज्याप्रमाणे वायूस अनेक ठिकाणी जावे लागते, परंतु तो कुठेही आसक्त होत नाही. तो कोणाचेही गुणदोष स्वीकारित नाही. त्याचप्रमाणे साधकाने आवश्यकतेनुसार विभिन्न प्रकारच्या धर्म आणि स्वभाव असलेल्या विषयांमध्ये जावे, परंतु आपल्या लक्षावर स्थिर असावे. कोणत्याही गुणदोषांवर झुकू नये, कोणाचाही द्वेष करू नये अथवा त्यांच्यात आसक्त होऊ नये. गंध हा वायूचा गुण नाही, पृथ्वीचा आहे, परंतु वायूला गंधाचे वहन करावे लागते. हे करीत असताना सुद्धा वायू शुद्धच राहतो, गंधाचा त्याला संपर्क सुद्धा होत नाही. अशाच प्रकारे साधकाचा या पार्थिव देहाशी जोपर्यंत संबंध असतो तोपर्यंत त्याला व्याधी, पीडा, भूक, तहान आदींचे वहन करावे लागते. परंतु स्वतःला शरीर नसून आत्म्याच्या स्वरूपात पाहणारा साधक शरीर आणि त्याच्या गुणांचा आश्रय असूनही त्यांच्यापासून निर्लिप्त असतो. अचर जितकी काही स्थूल शरीरे आहेत त्यामध्ये आत्मरूपाने ब्रह्म स्थित असल्याने ब्रह्म सर्वांमध्ये व्याप्त आहे. ज्याप्रमाणे जल स्वभावतःच स्वच्छ, मधुर आणि पवित्र करणारे असते, तसेच गंगा, यमुना आदी तीर्थांचे दर्शन, स्पर्श आणि नामोच्चाराने लोक पवित्र होतात. त्याचप्रमाणे साधकाने स्वभावतःच शुद्ध, स्निग्ध, मधुरभाषी आणि लोकपावन असावे. जलापासून विद्याग्रहण करणारा आपल्या दर्शन, स्पर्श, नामोच्चारणाने लोकांना पवित्र करतो. श्री दत्तप्रभू यजुराजास पुढे सांगू लागले, राजन, अग्नीपासून मी हे शिकलो की ज्याप्रमाणे तो तेजस्वी आणि ज्योतिर्मय असतो आणि त्यामध्ये घातलेल्या वस्तूचा दोष त्यास लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे साधकांनी सुद्धा तेजस्वी तपस्या करून दैदिप्यमान आणि इंद्रियांपासून अपराभूत राहून यथायोग्य विषयांचा उपभोग घेत असताना सुद्धा आपल्या मन आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे. श्री दत्तप्रभू पुढे म्हणाले की राजन, चंद्रमापासून मी हे शिकलो की ज्याची गती जाणली जाऊ शकत नाही अशा काळाच्या प्रभावाने चंद्रमाच्या कला घटतात, वाढतात, परंतु चंद्रमा तर नेहमी चंद्रमाच असतो, त्यात घट अथवा वाढ होत नाही. त्याचप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत जितक्या अवस्था आहेत त्या सर्व शरीराच्या आहेत, आत्म्याशी त्यांचा काहीच संबंध नाही. प्रभू पुढे सांगू लागले, ते म्हणाले, राजन, मी सूर्यापासून ही विद्या ग्रहण केली की ज्याप्रमाणे सूर्य आपल्या उष्ण किरणांनी पृथ्वीवरील जल आकर्षून घेतो आणि योग्य समयी त्याचा पावसाच्या रूपाने वर्षाव करतो, त्याचप्रमाणे योगी पुरुष इंद्रियांच्या द्वारे समयानुसार विषयांचे ग्रहण करतात आणि योग्य वेळी त्याचा त्याग अथवा त्यांचे दान सुद्धा करतात. त्यांना कधीही इंद्रियांच्या विषयांमध्ये आसक्ती होत नाही. अनेक घटातील पाण्यामध्ये सूर्याची प्रतिबिंबे भिन्न भिन्न दिसत असली तरी सूर्य हा एकच असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक प्राणीमात्रात स्थित आत्मा हा व्यक्तिपरत्वे जरी भिन्न वाटत असला तरी तो सूर्याप्रमाणे एकच आहे. स्वरूपतः त्यात मुळीच भेद नाही. श्री दत्तप्रभू राजास पुढे
पुढे म्हणाले, राजन, मनुष्याने कोणाबरोबरही अतिस्नेह अथवा आसक्ती करू नये. नसता त्याची बुद्धी आपले स्वातंत्र्य हरवून दीन होऊन जाते. या संदर्भात श्री दत्तप्रभूंनी पडद्याच्या जाळ्यात अडकलेल्या आपल्या पिल्लांच्या आसक्तीने स्वतः जाळ्यात अडकून जाणाऱ्या कबुतराच्या जोडप्याची कथा सांगितली. जो मनुष्य या कबुतराच्या जोडप्याप्रमाणे घरगृहस्थीमध्ये फसून राहतो, तो आध्यात्मिक दृष्टीने खूप उंचीवर जाऊन सुद्धा खाली पडतो. श्री दत्तप्रभू यजुराजास पुढे सांगू लागले, हे राजन, मनुष्याला त्याच्या पूर्वकर्मानुसार आपली इच्छा असो अथवा नसो, सुख आणि दुःख ही प्राप्त होतात. त्यासाठी हे सुखदुःखाचे रहस्य जाणणाऱ्या पुरुषाने प्रारब्धवश जे मिळेल त्यात अजगराप्रमाणे समाधानी असावे. श्री दत्तप्रभू यदुराजास पुढे म्हणाले, राजन, मी सागरापासून हा बोध घेतला की साधकाने सर्वदा प्रसन्न आणि गंभीर असावे. त्याचा भाव अथाह, अपार आणि असीम असावयास हवा. कोणत्याही कारणाने त्यात क्षोभ होऊ नये. त्याप्रमाणे सागर वर्षाकालीन नद्यांना येणाऱ्या पुरामुळे वाढत नाही आणि ग्रीष्म ऋतूत घटतही नाही. त्याचप्रमाणे भगवतपरायण भक्ताने सांसारिक पदार्थाच्या प्राप्तीने अति प्रफुल्लित होऊ नये आणि त्यांच्या अप्राप्तीमुळे अथवा घटनाने दुःखी होऊ नये. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.